slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. भारतातील अस्वच्छता ही फक्त एक सामाजिक समस्या नसून ती एक आर्थिक समस्या सुद्धा आहे. वर्ल्ड बँकेने पब्लिश केलेल्या अहवालानुसार भारताला दरवर्षी त्याच्या GDPच्या 6.4% इतके प्रचंड नुकसान फक्त अपुऱ्या सॅनिटायझेशनमुळे होते. या आकड्यांची तुलना करायची झाली तर भारताचे सेंट्रल एज्युकेशन बजेट हे जवळपास 1.25 लाख कोटी रुपये इतके आहे. याचाच अर्थ असा की आपण आपल्या मुलांच्या शिक्षणावर जेवढे पैसे खर्च करतो त्याच्यापेक्षा 15 पटीने जास्त पैसे आपण फक्त अस्वच्छतेमुळे गमावतो. हे नुकसान इथपर्यंत थांबलं नाहीये. मुंबई किनारपट्टीवर होणाऱ्या घाणीमुळे इंटरनॅशनल टुरिस्टच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याचा फटका रिअल इस्टेटमध्ये सुद्धा पडला जातोय. ज्या ठिकाणी अस्वच्छता असते अशा ठिकाणची जमीन जवळपास 15 ते 20% कमी विकली जाते. या आर्थिक नुकसानीचा सर्वात मोठा भाग ह्युमन कॅपिटलवर सुद्धा परिणाम करतो. युनिसेफ आणि NFHSच्या रिपोर्टनुसार दरवर्षी भारतात मलेरिया आणि डायरिया यासारख्या आजारांच्यामुळे मुलांचे योग्य ते पोषण होत नाही. याचा थेट परिणाम देशाच्या वर्कफोर्स प्रोडक्टिव्हिटीवरती सुद्धा होतोय. कारण याच पद्धतीने जर मुलांची वाढ होत राहिली तर हे कितपत काम करतील हा एक प्रश्नच आहे. भारतीय इतिहासात डोकावून पाहिल्यास असे लक्षात येते की अस्वच्छता ही आपल्या संस्कृतीचा कधीच भाग नव्हती. आजपासून 4500 वर्षापूर्वी जेव्हा जगातील बहुतेक करून लोक प्राथमिक अवस्थेत होते त्यावेळी अस्तित्वात असणारी सिंधू संस्कृती ही याचे उत्तम उदाहरण आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडोमध्ये अस्तित्वात असणारी ग्रिड सिस्टीम आणि ड्रेनेज सिस्टीम हे त्या काळच्या टाउन प्लॅनिंगचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रत्येक घराचे सांडपाणी हे मुख्य गटाराला जोडले असायचे आणि ही मुख्य गटारे दगडाने झाकलेली असायची. कचरा टाकण्यासाठी ठराविक अंतरावर रस्त्यावर मॅनहोल्स आणि सोपपिट्स होते. हे सिद्ध करतात की सिव्हिक सेन्स हा त्याकाळी जगण्याचा आणि कायद्याचा अनिवार्य भाग होता. ही परंपरा 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दिसून येते. स्वराज्याची उभारणी करत असताना गड किल्ल्यांच्या स्वच्छतेबद्दल महाराजांनी कडक नियम लागू केले होते. गडावर कचरा टाकण्यास सक्त विरोध होता आणि जर झालाच तर तो जाळून झाडांना खत म्हणून वापरावे असा आदेश होता. रायगड किल्ल्यावरील शौचालयांची रचना ही गडाच्या टोकाला होती जेणेकरून गडावरती घाण साचू नये हा एक त्याचा मुख्य उद्देश होता. रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्रात लष्करी छावण्यांमधील स्वच्छतेचे महत्त्व अंडरलाईन करताना म्हटले आहे, अस्वच्छतेमुळे रोगराई पसरेल. कचरा जाळून त्याची राख परसात वापरावी. पुढे पेशवे काळात कात्रज नळ योजना आणि कोतवालाद्वारे दंड करण्याची पद्धत तसेच अहिल्याबाई होळकरांनी केलेली नदीघाटांची रचना यावरून हे स्पष्ट होते की भारताला स्वच्छतेचा मोठा इतिहास आहे. आधुनिक काळात संत गाडगेबाबांनी हा स्वच्छतेचा विचार एका जनचळवळीतच रूपांतरित केला. ते म्हणायचे की जे जे उत्तम उदात्त उन्नत ते आपले, जे जे निकृष्ट घाणेरडे ते शत्रूचे. त्यांचा नियमच होता कीर्तनाआधी स्वच्छता आणि तो कायमच त्यांनी राखला. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असताना सुद्धा आज आपण कचऱ्याच्या ढिगाणात का आहोत याचे उत्तर समाजशास्त्रात सुद्धा दडलेले आहे. आपण स्वच्छता आणि पावित्र्य या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या मानलेल्या आहेत. पावित्र्य ही आपली धार्मिक संकल्पना असल्याने आपण आपले घर, स्वयंपाकघर, देवघर हे पवित्र समजतो आणि ते स्वच्छ ठेवले जाते. पण ही संकल्पना घराच्या उंबरड्यापाशी जाऊन संपते. कचरा घराबाहेर गेला की तो त्या व्यक्तीची जबाबदारीच राहत नाही. यामुळे आपण आपले घर झाडून कचरा सरळ रस्त्यावरती नेऊन टाकतो. आपण धार्मिक शुद्धतेला महत्त्व देतो पण जंतुविरहित स्वच्छतेला नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गंगा आणि गोदावरी यासारख्या नद्यांमध्ये आंघोळ करून आपण स्वतःला पवित्र समजतो पण याच नद्यांना कचरा टाकून घाण बनवतो. हा एक प्रकारचा विरोधाभासच म्हणावा लागेल. या समस्येचे दुसरे मोठे मूळ आपल्या कास्ट सिस्टीम आणि श्रम प्रतिष्ठेच्या अभावावर आहे. शतकानुशतके साफसफाईचे काम हे एका विशिष्ट वर्गावर सोपवले गेलेले आहे ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलणे हे खालच्या दर्जाचे काम मानले गेलेले आहे. यामुळे एखाद्या सामान्य नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलताना लाज किंवा अपमानित झाल्यासारखे वाटते. ब्रिटिश काळात ही कॅन्टनमेंट एरिया आणि नेटिव्ह टाउन्स या विभाजनामुळे भारतीयांच्या मनात ही संकल्पना दृढ झाली आहे की स्वच्छता ही फक्त सरकारची जबाबदारी आहे आणि हे सोशोलॉजिकल स्ट्रक्चर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत सिव्हिक सेन्स इम्प्लिमेंट करणं हा थोडा डिफिकल्ट टास्क मानला जाईल. मानवी वर्तन हे त्याच्या सभोवतालच्या एन्व्हायरमेंटवरती अवलंबून असते. जेम्स क्यू विल्सन आणि जॉर्ज किलिंग यांनी 1982 मध्ये मांडलेल्या ब्रोकन विंडो थेअरीमध्ये
हे स्पष्ट होते. ज्या घराच्या खिडकीची एखादी काच फोडलेली असते तर त्या घराच्या बाकीच्याही खिडक्या फोडताना माणूस अजिबात विचार करत नाही. तसेच एखाद्या ठिकाणी जर कचरा पडला असेल तर लोक तिथे आणखीन घाण करतात. महाराष्ट्रातील बस स्थानक, रेल्वे स्थानक किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस या ठिकाणी थुंकलेले पानाचे डाग हे आणखीन अस्वच्छतेला निमंत्रण देतात. याशिवाय आपल्या लोकांच्या मध्ये असणारी रांग तोडण्याची सवय किंवा ट्रॅफिकचे नियम न पाळण्याची सवय हे फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट यामुळे येते. आता जर मी घुसलो नाही तर मला जागा मिळणार नाही ही इन्सिक्युरिटी लोकांच्या मनात असल्यामुळे ते नियम पाळत नाही. जेव्हा नागरिकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो तेव्हा ते लर्न हेल्पलेसनेसचा बळी ठरतात. काहीच बदल होणार नाही यामुळे ते आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतात आणि परिणामी सिव्हिक सेन्स पूर्णपणे संपतो. बदल घडवण्यासाठी फक्त मानसिकताच बदलणे पुरेसे नाही तर एंटायर सिस्टीम बदलावी लागेल. हे इंदोरने सिद्ध केले. इंदोरने रस्त्यावरील सर्व कचरापेट्या काढून टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला कारण त्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की डस्टबिनच्या शेजारीच जास्त घाण होते. त्यामुळे त्यांनी 100% डोर टू डोर कचरा कलेक्शनचे प्रशिक्षण दिले आहे. कचरा वेचणाऱ्या गाड्यांवरती असणारी GPS ट्रॅकिंग आणि कचरा वर्गीकरणामुळे मिळणारे पैसे यामुळेच ही प्रणाली यशस्वी ठरली आहे. दुसरे उदाहरण म्हणजे बेंगलोरची द अगली इंडियन मुवमेंट. ही टीम सरकारची वाट न पाहता स्वतः रस्त्यावरती उतरून स्पॉट फिक्सिंग करते, अस्वच्छ कोपरे साफ करते, तिथे कुंड्या ठेवते आणि भिंतींना सुंदर रंग देऊन ती जागा बदलते. यातून ब्रोकन विंडो थेअरीचा उलट परिणाम होतो आणि लोक ती जागा पुन्हा घाण करायला घाबरतात. त्यांचे घोषवाक्य म्हणजे काम चालू मूव बंद आणि हे कृतीवरती भर देतात. नागालँड आणि मिझोराम मधील सामुदायिक श्रमदानाची प्रथा ही हेच सिद्ध करते. जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हाच बदल घडतो. सिव्हिक सेन्स म्हणजे फक्त नियम पाळणे नव्हे तर आपल्या कृतीचा इतरांना त्रास न होऊ देणे याचा विचार करणे. वैयक्तिक स्तरावर बदल सुरू करताना आपण चॉकलेटच्या अर्धा ग्रॅम रॅपरपासून सुरुवात करूया. जोपर्यंत कचरापेटी मिळत नाही तोपर्यंत आपण खिशात ठेवूयात. उघड्यावर लघवी करणे, थुंकणे यासारख्या घाणेरड्या सवयींना थोडा आळा घालण्याचा प्रयत्न करूया. ट्रॅफिक सिग्नलचा वेळ पूर्ण होईपर्यंत थांबूयात. शैक्षणिक संस्थांनी नागरिकशास्त्र हा विषय फक्त 12 मार्कासाठी न ठेवता त्याचा एक प्रॅक्टिकल सिव्हिक्स पिरियड केला पाहिजे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगून जर त्यांना शाळा आणि मैदाने साफ करण्याची जबाबदारी दिली तर त्यांच्यात लहानपणापासूनच स्वच्छतेबद्दल गांभीर्य निर्माण होते. सार्वजनिक उत्सव जसे की गणपती, दिवाळी किंवा इतरही काही जयंत्या हे साजरे करत असताना रस्त्यावरती ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड यांसाठी पुरेपूर जागा शिल्लक राहील याची जबाबदारी घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी देखील हे इंदोर मॉडेल इम्प्लिमेंट केले तर महाराष्ट्राचा कायापालट होईल. सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्या म्हणण्यानुसार स्वच्छता ही प्रगतीची पहिली पायरी आहे. जर आपल्याला आपल्या देशाला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर आपल्याला आपले रस्ते आणि मानसिकता हे दोन्ही साफ करावे लागेल. भारताला स्वच्छ करण्यासाठी झाडूपेक्षाही अधिक इच्छाशक्तीची गरज आहे. जेव्हा आपण स्वच्छता ही जातीशी न जोडता देश सेवा म्हणून बघू तेव्हा संत गाडगेबाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला वाटते का महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत सिव्हिक्सचा हा पिरियड सक्तीचा असायला पाहिजे? आणि तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये कोणता सिव्हिकचा नियम पाळणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा.